नमस्कार, माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे. आपण आहोत मुळशी तालुक्यातील आकवले या ठिकाणी. आज या ठिकाणी माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी आलेले जे आहेत हे साई भक्त आहेत. हे दापोलीवरनं आज त्यांनी प्रवास सुरू केलेला आहे आणि निघालेले आहेत शिर्डीला. तर आपल्या बरोबर जे साई भक्त या ठिकाणी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की नक्की हा प्रवास कसा आहे, किती दिवसाचा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये आपण पायी चालत असताना आपल्याला काय अडचणी येतात जाणून घेऊयात यांकडून. माय मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर तुमची ओळख करून द्या. धन्यवाद. माझं नाव सुनील रिसबूड, दापोली पदयात्रा शिर्डीचा एक सदस्य. हा प्रवास साधारण 13-14 दिवसांचा असतो. 2 फेब्रुवारीला आम्ही दापोलीतून निघतो आणि 14 फेब्रुवारीला आम्ही शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जातो. किती सदस्य आहेत साई भक्त? साधारण किती या जण आहेत? पदयात्रेमध्ये 150, 200, 250 पर्यंत सदस्य पदयात्री दरवर्षी चालत असतात. किती मुक्काम होतात तुमचे? मुक्काम आमची जवळजवळ 13 मुक्काम होतात. काय आता एकदम म्हणजे तुम्ही कितवं वर्ष आहे आताच पायी पालखी? आता या दिंडीचं 15वं वर्ष आहे. 15 वर्ष आहे. म्हणजे अगदी सुरू केलं होतं त्यावेळेचा जो अनुभव आणि आता हा 15वा वर्षाचा अनुभव काय सांगसाल तुम्ही? सुरुवातीला 9 सदस्य फक्त घेऊन ही पदयात्रा चालू झाली. फार खडतर प्रवास त्यावेळेला आमचे दिंडी प्रमुख आहेत भूषणजी वेलदुरकर आणि त्यांचे 8 सदस्य त्यांच्याबरोबर होते. आणि करता करता हळूहळू भूषणजींनी एवढं सुंदर मॅनेज केलं की 14 दिवस चालताना सकाळी म्हणजे रात्री झोपण्याची सोय, सकाळी नाश्त्याची सोय, आंघोळीची सोय, वॉशरूमची सोय, दुपारचं जेवण, परत संध्याकाळचा चहा, रात्रीचं जेवण आणि वस्तीचं ठिकाण, ही सगळी एवढी शोधून, ओळख वाढवून, निर्माण करून ही साधी सोपी गोष्ट नाहीये. तर सगळं श्रेय हे भूषणजी वेलदुरकरनाच जातं आणि त्यांच्या बरोबर सदस्य हे असतात. अगदी त्यावेळेला जी सुरुवात केलेली होती की 9 लोकांपासून जी सुरुवात केलेली होती की बाबांची वचनं जी आहेत 11, त्या प्रत्येक वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ती दाखवा मजा ऐसा एक जो मजा शरण आला आणि वाया गेला. काय सांगसाल तुम्ही? बाबांचा अनुभव काय सांगसाल? बाबांचा अनुभव तर सांगण्यासारखं बरंच आहे. पण दिंडीमध्ये चालताना त्याचा प्रत्यक्ष खूपच अनुभव येतो. जिथे जिथे कधी काही उणीव वाटेल तर त्या ठिकाणी ते उणीव ऑटोमॅटिक दूर होते. आता एवढे साई भक्त म्हणजे 9 वाजता सुरू केलेले आज 250 पर्यंत लोकसंख्या म्हणजे जे साई भक्तांची जी संख्या 250 पर्यंत गेलेली आहे तिथनं याला. असं पायी पालखीमध्ये 15 वर्षामध्ये एक वाईट अनुभव कुठला आला का? नाही, अजून तरी एकही वाईट अनुभव तसा आलेला नाहीये. काय अडचणी काय होत आहेत का आता? अडचण काय होती का? आता पूर्वी 9 वर्ष ज्या वेळेला सुरू केलेलं 15 वर्षापूर्वी आणि आता मध्ये बरं या सर्व प्रवासात मी सांगितलं तसं भूषणजी वेलदुरकरनी ठिकठिकाणी त्यांचे सगळ्यांचे संबंध प्रस्थापित केलेले आहेत. त्यांच्याजवळ वर्षभर कॉन्टॅक्ट ठेवतात आणि त्याच्यामुळे फारशी कुठे अडचण कधीच निर्माण होत नाही. अगदी एवढ्या सगळ्यांची वॉशरूमची सोय, राहण्याची वगैरे सोय, नरेंद्र शेडगे दाते आहेत त्यांच्या मागे, तुमच्यासारखे हितचिंतक आहेत, त्याच्यामुळे कोणतीही अडचण कुठल्याही प्रकारची अजून तरी भासलेली नाही. खरं पाहिलं तर आज एक 15 वर्षापूर्वी सुरू केलेला हा प्रवास आणि आता एक जवळजवळ एक अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. त्यामध्ये एक तप पूर्ण झालेलं आहे 12 वर्षाचं. 15 वर्षामध्ये खरं तर रूपांतर आहे यांचं. आणि 15 वर्षाचा प्रवास करत असताना 9 लोकांना बरोबर घेऊन केलेली सुरुवात आणि आज माझ्या पाठीमागे जे दिसते ते ही सर्व साई भक्त. हा वैष्णवांचा मेळावा म्हटलं तरी कुठेतरी वावगं ठरणार नाही. आणि हा जसा वैष्णवांचा मेळावा जसा पंढरपूर ठिकाणी जातो तसा हा साई भक्तांचा मेळावा आहे आमचा. आणि हा मेळावा जाणार आहे शिर्डी या ठिकाणी. आणि आजची या आकवल्या गावामध्ये त्यांची व्यवस्था जर केलेली होती तर आपल्या बरोबर आहेत या ठिकाणी नरेंद्र भाऊ शेडगे. आपण त्यांना विचारूयात काय कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलं आज साई भक्तांचं? काल साईबाबांची पालखी आमच्याकडे संध्याकाळी या ठिकाणी आलेली, तर त्यांची जेवणाची व्यवस्था काल संध्याकाळी आम्ही केलेली. त्यानंतर राहण्याची व्यवस्था आणि आज सकाळी नाश्त्याची व्यवस्था करून आता ते मार्गस्थ होणार आहेत शिर्डीच्या कडे. या पुढील काळात देखील साई भक्तांना या दापोली ते शिर्डीपर्यंत कुठल्याही अडचण येणार नाही याची काळजी तेवढ्याच पद्धतीने या ठिकाणी घेतली जाईल. कॅमेरामन प्रदीप ओरगडेसह संपादक पप्पू कंदारे, माय मराठी.